नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आलेलो आहोत भायखळ्यातील जे हॉस्पिटल कंपाऊंड येथील मोटलीबाई चाळ या परिसरात, आणि तिथे आपण 16 सख्यांचा हा भाग साजरा करणार आहोत. मंडळी, उन्हाळ्याचा कडाका वाढत चाललेला आहे आणि जागोजागी मस्त रसाची गुऱ्हाळी दिसत असतील तर तिकडे ना तुम्ही आवर्जून जा. अनेक ठिकाणी नवरा बायको मिळून असे गुऱ्हाळ चालवत असतात. संसाराचं प्रतीक म्हणजे गुऱ्हाळ. नवरा आणि बायकोने एकत्र येऊन चाक फिरवायचं असतं. नात्यात प्रेमाचा गोडवा असावा, समाधानाचा थंडावा असावा, चवीला थोडा रुसण्या फुगण्याचा लिंबू आणि अगदी मिठा एवढंच भांडण असावं. म्हणजे संसारात थोडा रस घ्या, बघा मजा येईल. हीच मजा वाढवण्यासाठी आता आपण खेळणार आहोत तुमचा लाडका खेळ माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. बघूया कोणती सखी मिळवते हुकमाची राणी होण्याचा मान, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा अजिबात वेळ न घालवता आपण पहिल्या खेळाला सुरुवात करूया. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. प्रिय साकोरी, त्या दिवशी तू एवढ्या रात्री 12 वाजता आली होती. मला खूप विनवणा केलास. खरंच मी ऐकायला होतं तुझं. मला माहिती नव्हतं ती रात्र आपल्यासाठी शेवटची असेल. त्या पावसाच्या कडकड्यात तुझी विजेने तुझा जीव घेतला. अरे थांबा, वाजत राहिलं पाहिजे म्हटल्यानंतर थांबवतच नाहीयेत. हरकत आहे, पण चांगली गोष्ट आहे. असाच उत्साह पाहिजे हा शेवटपर्यंत. व्हेरी गुड. आणि आपल्या पहिल्या खेळामध्ये दाही ताई सहभागी झालेल्या आहेत. ताई, तुमचं सगळ्यांचं अगदी खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा. शुभेच्छा अशासाठी कारण आता तुमच्यापैकीच 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. ठीक आहे, कारण आपल्या हा पहिल्या खेळात आपण खेळणार आहोत. हा ताई, कसं वाटतंय? खूप छान वाटते. खूप छान वाटतंय. आज जो तुम्ही स्वतःसाठी वेळ काढून इथे आलेला आहात सगळ्याच ताई, तर कसं वाटतंय स्वतःच्या आनंदासाठी? हा स्वतःच्या हक्काचा वेळ प्रत्येक स्त्रीला मिळाला पाहिजे. हो, मिळाला पाहिजे. त्यानिमित्ताने आपण सगळे एकत्र येतो. बरोबर, आपलं घरचं सगळं काम बाजूला ठेवून एन्जॉय करायला भेटतो. सगळ्या जबाबदाऱ्या. अच्छा, पण तो वेळ मिळाला पाहिजे. मिळाला पाहिजे. पण मग आज इथे येऊन मग कसं वाटतंय? छान वाटतं. छान वाटते. छान वाटतं. व्हेरी गुड. ताई, तुझं नाव सांग बरं आधी. निलिमा संजय कांबळे. निलिमा ताई, माहेर कुठले? माहेर आमचं कोकण आहे, माहेर- रत्नागिरी, सासर कुठलं? सातारा. कोकणातून डायरेक्ट सातारा. बरं, हे कसं काय जमलं? म्हणजे कुठून आलं तो स्थळ? कोणाकडनं आलं होतं? स्टार नाही, लव्ह मॅरेज. अच्छा, लव्ह मॅरेज. पण कसं जमलं? म्हणजे कोणी विचारलं आधी? भाऊजीने. आणि कुठे जमलं? टायपिंग क्लासमध्ये. मी टायपिंग क्लासला आम्ही दोघं एकत्र होते ना तेव्हा. टायपिंग क्लास मध्ये एवढं आयुष्यच टाईप केलंय त्यांनी. हा, पण कसं टायपिंग करता करता टक 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 आणि समोर भाऊजी. हो बघण्या एकमेकांकडे बघता बघता मैत्री झाली. हो. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. 10 वर्ष आमचे प्रेम होतं आणि 16 वर्ष झाले लग्नाला. 10 वर्ष प्रेम आणि 16 वर्ष लग्नाला झालेली आहेत. म्हणजे 10 वर्ष मिळून की 10 वर्ष नाही. येतो? टोटल 26 वर्ष. टोटल 26 वर्ष. हो हो. कसा वाटतो हा 26 वर्षाचा सहवास? खूप छान. बरं, हरकत नाही ताई, तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. Thank you. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ताईंसाठी. तर आता आपण पहिल्या खेळाला सुरुवात करूया. ठीक आहे, ज्या खेळाचं नाव असणार आहे एक टप्पा दे टाळी. हा, खेळाचं नाव असणार आहे एक टप्पा दे टाळी. म्हणजे काय की सगळ्या ताई अशा व्यवस्थित छान अशा उभ्या असणार आहेत. हा, मी माझ्या हातामध्ये एक मोठा चेंडू असणार आहे. तो चेंडू मी खाली टाकल्यानंतर, एक टप्पा टाकल्यानंतर तुम्ही उडी मारून टाळी वाजवायची. म्हणजे ही अशी. हा, आणि जी ताई चुकेल आणि जी ताई उशिरा उडी मारेल आणि टाळी वाजवेल ती बाद. अशा 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळाकडे. कळलं? ओके, चला तर मग मी सगळ्या ताईंना विनंती करतो की तुम्ही छान अशा अर्धवर्तुळाकार उभा राहा बघू. तर तुम्ही नक्की 5 ताई बाद होणार आहेत. हा, ओके. आणि शाबास. 1 2 3 4. डायरेक्ट 4 ताई बाद झालेल्या आहेत. करत ना? हा, व्यवस्थित. हा, व्हेरी गुड. व्हेरी गुड. मस्तच. तू उडी मारली नाही ताई, तू बाद झालेली आहे. तू बसू शकतेस. आणि
आणि अशा पद्धतीने 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि खूप खूप अभिनंदन पुन्हा पाची ताईंचं की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेला आहात. ताई कसं वाटतंय? छान वाटते खूप. छान वाटतंय. हो. हा पुढच्या खेळात आलेली आहेस. बरं असे खेळ आधी कधी खेळली होतीस? नाही असे कधीच नाही. नाही. आपले लहानपण- संगीत खुर्ची वगैरे आपलं खेळतो नॉर्मल. संगीत खुर्ची बाकी काय असे खेळ अच्छा पण मग लहानपणी वगैरे खेळ हो. लहानपर्यंत डायरेक्ट आत्ता खेळतेस. छान मस्त भेट. हा ताई तुझं नाव सांग बरं. हा? अनिता अनंत बाचिम. आणि ताई माहेर कुठलं? संगमेश्वर. संगमेश्वर. आणि सासर? सासर पण संगमेश्वर. एक मिनिट हा. माहेर पण संगमेश्वर आणि सासर पण संगमेश्वर. लव्ह मॅरेज नाहीये नाहीये नाहीये. अरेंज मॅरेज. लास्ट किती आहे तू? हा भाऊजींना कुठे बघितलं आधी सगळ्यात आधी पहिल्यांदा? ते आले बघ. ते आलेले बघायला तेव्हाच बघितलं. ओके व्हेरी गुड. आणि किती वर्ष झालीत लग्नाला? 34 वर्ष. काय करतात भाऊजी? PW मध्ये कामाला. अरे वा व्हेरी गुड. आणि कसं आहे भाऊजींचा स्वभाव कसा आहे? चांगला हा? आहे. चांगला आहे. चांगला आहे. हो. ओके बाय. केवढी लाजते ती. हरकत नाही. बरं खेळताना लाजू नको. हा खेळ आपला खेळ महत्वाचा आहे. काही खूप खूप एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती. ओके हरकत नाही. हा आता आपण खेळायला सुरुवात करूया. खेळ असा आहे की तुमच्या समोर प्लास्टिकचं भांडे आहेत. ओके प्लास्टिकच्या भांड्यामध्ये फुगे 5-5 फुगे. ओके काय करायचंय मी 1 2 3 म्हटल्यानंतर एका वेळी एकच फुगा घ्यायचाय. तो व्यवस्थित फुगवायचाय. त्याला गाठ मारायची आणि तो फुगा फोडायचा. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये 5च्या 5 फुगे फोडेल ती ताई विजेती. अशा 2 ताई विजेत्या होणार आहेत आणि 3 ताई बाद होणार आहे. कळलेले? हा तर फुगा फोडायचा. कसा फोडशील? टपाक. कसा फोडशील? टपाक टपाक. हा हे की नाही? हा पण तसं नाहीये. इतकं सोपं नाहीये. कसं आहे की तुम्हाला खुर्ची देण्यात येणार आहे. खुर्चीवरती तो फुगा बरोबर ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती बसून तो फुगा टपकन फोडायचा आहे. एक टपाक करून. कळले तुम्हाला? नक्की सुरुवात करायची आहे. ओके चला इथे खुर्च्या आणून ठेवा पटकन. 2 3 म्हटल्यानंतर पुढे जायचंय. भांड्यातला एक फुगा घ्यायचाय. तो फुगवायचाय. त्याला व्यवस्थित गाठ मारायची आहे आणि नखाने फुगा फोडायचा नाही. व्यवस्थित ठेवून हाताची घडी घालून मगच फुगा फोडायचाय बसू. बरं या खेळाचं नाव तर मी तुम्हाला सांगितलं नाही. खेळाचं नाव आहे फुगा खटक फोड फटक. हा रेडी. 1 2 3 म्हटल्यानंतर हा 1 2 आणि दुसरी गोष्ट व्यवस्थित व्यवस्थित फुगे फुगवायचे. 1 2 3 पटापटा पटापटा. खुर्च्या हलवू नका. हा हाताची घडी करून फोडायचे. हा शाबाश व्हेरी गुड व्हेरी गुड. क्या बात आहे. एक टपाक. हा घडी घालायची. हा हाताची घडी हाताची घडी. हा नाही येणार. हा शाबाश शाबाश. हा व्हेरी गुड. हा नाही हवा नाही गेला. आहे बरोबर आहे. हा शाबाश पटापट पटापट. हा व्हेरी गुड. हा धपकन बसायचं. हा व्हेरी गुड शाबाश. हा हात वरती करायचे सगळे फुगे फुगून झाल्यानंतर. हा शाबाश. हा फुगा फुटला नाही येतो तो बघा. हा तो बाद टाका तो. हा लवकर. हा शाबाश. हा व्हेरी गुड व्यवस्थित गाठ भरून फुगा फुगवायचे. हा व्यवस्थित. हा शाबाश. हा नाही हा हात वरती करायचंय. हा व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. हा काय होतंय हरकत नाही. आपण आता निर्णय तुमच्या समोर सांगतो. निर्णय असा आहे की 2 ताईंनी कमीत कमी वेळेमध्ये 5च्या 5 फुगवले आहेत आणि ते फोडले आहेत. त्या 2 ताई आहेत. एक तर दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे अंजली ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे ती ताई आहे सुप्रिया ताई. त्याच्यामुळे सुप्रिया ताई आणि अंजली ताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. तर जोरदार टाळ्या. मंडळी शेवटच्या खेळाकडे जाण्या अगोदर सुरू करणार आहोत आपण आपला अर्थातच अत्यंत सुंदर असा भाग ज्या भागाचं नाव आहे पत्र मनातलं. या भागामध्ये आपण एक पत्र ताईंना लिहायला सांगतो. त्या व्यक्तीसाठी जी व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये फार महत्वाची असते.
10 ताईंनी पत्र लिहिली होती, पण त्या 10 पत्रांमधून 2 निवडक पत्र आज आपण इथे वाचणार आहोत. त्यातलं एक पत्र आहे निलिमाताईंचं आणि दुसरं पत्र आहे अंजलीताईंचं. तर आधी आपण निलिमाताईंच्या पत्रापासून सुरुवात करूया. कोणाला पत्र लिहिलं? माझ्या या लहान बहिणीला. पण लहान बहिणीलाच का लिहावं असं वाटलं पत्र? कारण ती 19 वर्ष झाली ती आमच्यासोबत नाही आहे. मग वाचूया पत्र? हा. ओके, पत्र वाचू शकतो. प्रिय साकोरी, खूप रागवलीस का ग? बोलत नाहीस, अजूनही रुसवा गेला नाही. माफ कर ना गया ताईला. त्या दिवशी तू एवढ्या रात्री 12 वाजता आली होती. मला खूप विनवणा केलास. ताई, मला तुला काही सांगायचंय, पण मी कंटाळा केला ग. मला नाही माहिती तुला काय सांगायचं होतं, पण त्या गोष्टीची अजून खंत वाटते. खरंच मी ऐकायला होतं तुझं. मला माहिती नव्हतं ती रात्र आपल्यासाठी शेवटची असेल. तो दिवस अजूनही मला आठवतो. त्या पावसाच्या कडकड्यात तुझी विजेने तुझा जीव घेतला. खूप काही बोलायचं होतं ग. तुला खूप काही सांगायचं होतं. का गेलीस आम्हाला सोडून एवढ्या लवकर? पण एक सांगू, तुझा सहवास आहे ना, तो आमच्या शिंदे परिवारामध्ये कायमचा आहे. तुझा सहवास आम्ही आमच्या 7 मुलांमध्ये पाहतो. तू आवडणारे गरम गरम बोंबील, गणपतीच्या मिरवणुकीमध्ये नाचणारे तू, गणपतीच्या निरोप देताना तुझे अश्रू, या सगळ्या गोष्टी आहे ना आम्हाला आमच्या 7 मुलांमध्ये पाहतो. त्यांना पण माहिती आहे का साकोरी मावशी कोण आहे? तू या जगात नसशील ना, तर तुझी सवयीने सदैव आमचा अनुभव होतो. तू आता असती तर ना सही गैरसमज जुरावा मिटला असता का? तुला आठवतो, तुम्हाला नेहमी सांगायची, संजय जिजू तुझ्या सोबत कायमच असते. तेच घडलं साकोरी, तेच घडलं. पण खंत एवढी वाटते की तू आमच्यासोबत नाहीये. आज तुला जाऊन 19 वर्ष झाले, पण तू आमच्या मनात कायमचं घर करून राहिलीस. तुला मी मिस यू नाही बोलणार, पण आय लव्ह यू नक्की बोलेल. असंच आमच्या सोबत राहा. तुझा आशीर्वाद आमच्या मुलांना सदैव राहू दे, ही स्वामी चरणी प्रार्थना. ताई, नक्कीच तुझ्या भावना ताईंपर्यंत नक्कीच पोचतील की जिथे कुठे असेल ती नक्कीच खुश असेल. आज तू जितकी मिस करतायत किंवा तुमचं पूर्ण कुटुंब तिला जितकं मिस करतायत आणि तुमचं प्रेम तिच्यावरती इतकं आहे, हे बघून तिला नक्कीच त्या गोष्टीचा आनंद होईल. आणि तुझ्या भावना मला खात्री आहे की तिच्यापर्यंत नक्की पोचल्या असतात. धन्यवाद. आपण या ताईंशी बोलूया आणि आता आपण जाऊया अंजलीताईंकडे. अंजलीताई, कोणासाठी पत्र लिहिलंय? हे पत्र मी माझ्या आईवडिलांसाठी लिहिलं आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला ज्या संविधानातून जो अधिकार दिला गेला आहे ते महामानव माझे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या विषयावरून धरून मी हे पत्र लिहित आहे. ताई, तू पत्र वाचू शकतोस? आई, मला तुझी खूप आठवण येते. तू नसताना मला जी उणीव जाणवते ती कोणाकडूनही होऊ शकत नाही पूर्ण. आई, तू असतानाच मला एवढे अधिकार दिलेस, मला एवढं सांभाळून घेतलंस. बाबांनी सुद्धा, बाबा तर असतातच नेहमी पाठीशी, पण तू नाही, त्याची कमतरता जाणवते ग मला. जेव्हा तुझी आठवण येते सणाला तेव्हा मला खूप रडू येतं. जरी पप्पा असले तरी तू नाही, ह्याची कमतरता नेहमी जाणवत असते. तू आज जे काय आमच्यासाठी केलेस किंवा जे काय आम्हाला शिक्षण दिलंस, ज्या जगामध्ये आम्हाला उभं केलंस, जे वडिलांनी सुद्धा आमच्या आतापर्यंत करत आले, तुमच्या दोघांचंही मी ऋण कधीच फेडू शकणार नाही. तुझी लाडकी मनीषा. दुसरी गोष्ट, ज्या महामानवाने आपल्याला या जगात येऊन जो अधिकार आपल्याला दिला आहे ते महामानव म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई. शिक्षणमध्ये ज्या सावित्रीबाई फुले, ज्यांच्यामुळे आपण शिक्षणामध्ये उतरणी आलो, ज्यांच्यामुळे आज आपण 4 चौकांमध्ये उभं राहत आहोत, त्यांच्यामुळे संविधान आपल्याला मिळालं, त्यांना मी माझं अभिवादन देते व त्यांचे आभार मानते मी. बस एवढं लिहून मी माझी पत्र पूर्ण करत आहे. ताई, छान वाटलं तू तुझ्या सगळ्या भावना या पत्रामध्ये उतरवल्यास आणि त्या सगळ्या भावना आईपर्यंत नक्की पोचते. आता आपण शेवटच्या खेळाकडे जाऊया.
मला वाटतं असं की हा पत्राचा जो भाग आहे तो खरंच खूप महत्त्वाचा आणि खूप सुंदर असा भाग आहे की ज्यामुळे की आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो, अगदी प्रभावीपणे मांडू शकतो आणि त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. या 2 भावूक करणाऱ्या पत्रानंतर आता आपण जाऊया पुन्हा एकदा चेहऱ्यावरती हास्य आणण्यासाठी आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या या शेवटच्या खेळाला. कसं वाटते ताई? मी तर अगोदरच खूप एक्साइटेड असते असे गेम्स असले की. आणि प्रथमतः ज्यांनी हा आमच्या इथे प्रोग्राम स्पॉन्सर केला आहे त्यांचे तर मी खूप धन्यवाद मानते की त्यांच्या निमित्ताने आम्हाला वेळात वेळ काढून आम्हाला खेळायला मिळालं. आणि माझ्या मिस्टरांचं असं खूप खूप आभार मानते की त्यांनीसुद्धा आम्हाला खेळायला पाठवलं. माझ्या घरात ॲक्च्युली काम चालू आहे कलरचं, तरीसुद्धा त्यांनी मला ह्या प्रोग्रामसाठी प्रोत्साहित केलं. थँक्यू सो मच. आणि थँक्यू सर तुमच्यासाठी सुद्धा. तुम्ही छान खेळून घेतलात आमच्याकडे. आमची फुल एन्जॉयमेंट झाली. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा तुला सुद्धा ताई. हा पण ताई किती वर्ष झालीस तू म्हणालीस लग्नाला? 30 वर्ष झालेली आहेस. एक पटकन उखाणा होऊन जाऊ दे. राम बसले राज्यावर, सीता बसली सेज्यावर, आनंदरावांचे तेज माझ्या कपाळच्या चंद्रावर. ओहो, क्या बात आहे. व्हेरी गुड. ताई तुला कसं वाटतंय? छान वाटतंय. शेवटच्या खेळामध्ये आलेली हा कारण ह्या खेळातूनच आता हुकमाची राणी होणार आहे दोघींपैकी. हा होणार तू हुकमाची राणी? प्रयत्न करायचा. प्रयत्न कर. मग बोल बघू, मीच होणार हुकमाची राणी. मीच होणार हुकमाची राणी. मग या ताईने काय करायचं? दोघांपैकी कोणी? ओके, माहेर कुठलं म्हणालीस तू? माही रत्नागिरी. रत्नागिरी. आणि सासर? राजप. राजापूर. काय सांगतेस? वा, व्हेरी गुड. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा हा तुम्हाला दोघींनाही. बरं, हा खेळ असा आहे, या खेळाचं नाव आहे पत्ता फ्राय. हा खेळ असा आहे की तुम्ही बघतायत की तुमच्यासमोर पत्ते आहेत, ताट आहे आणि हे उलटणं आहे. ओके, हा खेळ असा आहे की मी 1 2 3 म्हटल्यानंतर एका हातामध्ये हे ताट घ्यायचे, एका हातामध्ये हे उलटणं घ्यायचे, पण हे उलटणं इथे पकडायचे. ओके, आणि 1 2 3 म्हटल्यानंतर एका हातामध्ये ताट घ्यायचे, ते ताट असं टेबलाला टच करायचं नाही, वरतीच धरायचे आणि एका हाताने पत्ते असे उचलायचे त्या उलटण्यामध्ये आणि ह्या ताटात काढायचे. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पत्ते या ताटामध्ये काढेल ती ताई विजेती. ओके, हा ओके, कसं करायला दाखव बघू मला. ओके, 1 2 3. हा कसं करा. हा शाबाश. ओके, व्हेरी गुड. मस्तच. थांब. व्हेरी गुड, करेक्ट. हा पण हा खेळ इतका सोपा नाही. हा खेळ खेळण्या अगोदर तुमच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. पट्टी बांधून झाल्यानंतरच मी 1 2 3 म्हणणार आणि जास्तीत जास्त पत्ते या ताटात गोळा करायचे. ठीक आहे, कळले तुम्हाला? नक्की. पण खेळ सुरू करण्या अगोदर मी विनंती करतो की दोन्ही ताईंच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात यावी. या बरोबर. आणि दोन्ही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात आलेली आहे. हा, आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर सुरू करायचे. 1 2 3 म्हटल्यानंतर सुरू करायचे. हा, रेडी? 1 2 3. फलिता शोधावा लागेल. हा, उलटणं. हा, मिळालेलं आहे. शाबाश. हा, व्हेरी गुड. शाबाश. हा, ओके, व्हेरी गुड. मस्त. सुप्रियाताई मस्त खेळतेस तू. शाबाश. अंजलीताई तू पण छान खेळतेस. हा, खूप तळले गेलेत पत्ते. हा, व्यवस्थित. हा, ओके, मस्त. हा, अंजलीताई कसं वाटते? मासे सापडत नाहीत तळ्यात. मासे तळ्यात नाही काढायचे. कढईत बाहेर काढायचे. हा, आणि मासे दिसतेत. हा, नाही दिसत. आणि शेवटची 10 सेकंद. 5 4 3 2 आणि 1. बस. बघू. गरम आहे. हातीस चोले. ओके. हा. ओके, आता जरा. हा, आता पट्टी सोडा. पट्टी काढू शकता. ओके, आणि आता वेळ आलेली आहे निर्णयाची. तुम्ही बघताय सुप्रियाताई आणि अंजलीताई यांनी पत्ते गोळा केलेले आहेत ताटामध्ये. हा, पण मला असं वाटतं की सुप्रियाताईंचे पत्ते जास्त आहेत, है ना? 1 मिनिट, काय वाटतं तुला ताई?
त्यांचे पती जास्त वाटतात मला, पण काउंट करून बघूया. बरं ताई, तुला काय वाटतं सुप्रिया ताई? ते दोन्ही सारखेच वाटतात, आता कमी जास्त कोणाचं असेल तीच विजेती दोन्ही वाटते. सारखे वाटते, हा थोडेसे. पण मला असं वाटतंय की अंजली ताईंचे जास्त आहे, हा तर मग आपण त्यांना विनर घोषित करूया. मी मोजून दाखव. तर तुमचं म्हणणं आहे की आपण पत्ते मोजायचे. ओके ठीक आहे, आपण पत्ते मोजूया. हा ठीक आहे, पहिल्यांदा आधी सुप्रिया ताईंचे पत्ते मोजूया आपण. ओके 14, 15. 15 पत्ते अंजली ताई मोजेल. 15 आणि समसमान गुणसंख्या झालेली आहे. नाही काय? एक बाकी आहे. अच्छा, एक बाकी आहे, त्याच्यामुळे झालेले आहेत 16. 16. अंजली ताईने पत्ते गोळा केलेले 16 आणि सुप्रिया ताईंनी गोळा केलेले 15. त्याच्यामुळे विजेती आहे अंजली ताई आणि अर्थातच उपविजेती ठरलेली आहे सुप्रिया ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सुप्रिया ताई, खूप खूप अभिनंदन. उपविजेती तू ठरलेली आहेस. कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटते. उपविजेती ठरलेली आहेस. हरकत नाही, उपविजेती होणं पण सोपी गोष्ट नाही. परताई, ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. मी नाही काय बोललो, मी काय बोललेलं नाही यार, तूच बोललेली आहे बाबा. ताई, तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे अंजली ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. कसं वाटतंय अंजली ताई, हुकमाची राणी झालीस तू. पहिलं तर हुकमाची राहणी करण्यासाठी तुमच्या सर्व टीमचं खूप खूप धन्यवाद. आणि तुमचं सुद्धा सर, मला खूप छान वाटतंय आज केवळ मी जिंकण्यासाठी तर असं म्हणजे धरून नव्हती आली होती, पण सरप्राईजली आपण एक्साइटमेंट म्हणतो ना, खूप आनंद वाटतोय मला की मी जिंकले याचा आणि हुकमाची राणी झाले याचा सुद्धा. थँक्यू सो तर मच. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहे? माझ्या मिस्टरांना. क्या बात आहे. परत आता तू हुकुमाची राणी झालेली आहेस, तर असा कुठला हुकूम तुला इथे सोडा असं वाटतं की तो सगळ्यांनी पाळला पाहिजे? बघा, जनरली लेडीज सगळीकडे बिझीच असतात, हाऊसवाईफ असू देत किंवा वर्किंग वुमन्स असू द्यात. ज्या घरच्या गृहिणी आहेत त्यांनी सुद्धा स्वतःसाठी वेळ देणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या वेळेमध्ये काय काय करता येईल, काय नियोजन करता येईल, काय खेळता येईल, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण लाईफ इज वन्स, नॉट अगेन्स्ट. सो मी लेडीज लोकांना हाच मेसेज देईन की तुम्ही खरंच सर्वांमध्ये सहभागी व्हा, सर्वांमध्ये एकत्र असेच राहा, की जेणेकरून आपण सर्व एकत्रच राहू. वा, क्या बात आहे ताई. खूप छान हुकूम तू दिलेला आहेस आणि ते सगळेच पाळतील याची मला शाश्वती आहे. ओके, पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. हुकमाची राणी झालेली आहेस. एक सेल्फी मात्र तुझ्याबरोबर काढणार आहे. थँक्यू. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. अंजली ताई, तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. हुकमाची राणी झालेली आहेस तू. मंडळी, खेळ जरी अर्धा तासाचा असला ना, तरी आठवणी मात्र आयुष्यभराच्या निर्माण होतात. हो की नाही ताई? हो. आणि मला खात्री आहे की आजचा दिवस या दाही ताई कधीच विसरणार नाही, कारण आपण आनंदाचे क्षण कधीच विसरत नाहीत आणि तेच आनंदाचे क्षण प्रत्येकीच्या आयुष्यात देण्यासाठी हा आपण डाव मांडलेला आहे. याचं नाव आहे माहेरवाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या आणि धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.